870 रुपये. बाकीचं कुठे गेलं? येस, इट्स शो टाईम. या शो टाईममध्ये मी जयंती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आषाढ नंतर आता वेध लागलेत ते श्रावण सरींचे. मनोरंजनाच्या दुनियेतल्या घडामोडीही तितक्याच इंटरेस्टिंग आहे. चला तर मग सुरुवात करूया शो टाईमचा आजचा पहिला सेगमेंट. किशोरी शहाणे विज यांच्या ऐका दाजीबा या चित्रपटाचं म्युझिक रिलीज मोठ्या थाटात पार पडलं. अभिनेता दिग्दर्शक सचिन यांच्या हस्ते या चित्रपटाचं म्युझिक रिलीज झालं. अशोक सराफ, मुक्ता बर्वे, प्रिया बापट, शक्ती कपूर आदी कलावंत यावेळी हजर होते. एवढंच नाही तर या चित्रपटाचा संगीतकार अवधूत गुप्ते, गायक स्वप्नील बांदोडकर, जान्हवी अरोरा हे यावेळी हजर होते. चला तर मग पाहूया याचीच काही क्षणचित्र. तो देश है ये मीठा पर राया जरा मराठी साखर चखो. या रोलबद्दल मी असं सांगेन की ऐका दाजीबा इज लाईक माय बेबी. कारण त्याचा जन्म झाला एक 2-3 वर्षांपूर्वी द टायटल, आणि त्यानंतर स्टोरी फॉर्म होता होता फायनली अशोक पाटोळेंनी लिहिलं. नंतर दीपक बलराजविज त्यांनी मराठी दिग्दर्शन करायची जबाबदारी स्वीकारली. अवधूत गुप्ते यांनी म्युझिक दिलं आहे चित्रपटाला, आणि त्यातले काही गाणी अवधूत गुप्तेने पण गायली आहेत, अशोक सराफाने गायली आहेत, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंतने लावणी म्हटली आहे, जगदीश ठसकेबाज आहे, आणि जितेंद्र कुलकर्णी यांची काही अभंग आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे खूप छान एंटरटेनिंग अल्बम आहे. आणि ह्या रोलसाठी स्पेशल तयारी म्हणजे मी कधी अशुद्ध भाषा नव्हते बोले स्क्रीनवरती, तर मी नऊवारी साडी नेसली, मोठा टिळा लावला, भाषेमध्ये थोडा फरक ठेवला, गावठी लेजा ठेवला, त्यामुळे ते कॅरेक्टर छान उठून आलंय. एक संगीत अवधूत गुप्तेचं हे आलं, आणि अवधूत गुप्ते हा मुळातच सगळ्या प्रकारच्या म्युझिकमध्ये तो लीलया फिरू शकतो असा माझा अंदाज आहे आणि समज आहे, आणि तो खरा आहे. तर या सिनेमामध्ये एकंदर 3 प्रकारची 3 गाणी, 3ही प्रकारची गाणी त्यांनी इतक्या उत्कृष्टपणे, इतक्या सुंदर रीतीने दिलेली आहेत की लोक हे ह्याने म्हणजे आनंदाने डोललेच पाहिजे अशा रीतीचं म्युझिक आहे. मराठी साखर चखो. इस फिल्म का सबसे बड़ी बात है कि 2 गाने हैं, वो दोनों सुपरहिट गाने होंगे. तो ये फिल्म में मुझे डेफिनेट है कि मेरा म्यूज़िक बहुत बड़ा हिट होगा, और इसीलिए हमने म्यूज़िक कंपनी खोली है, ओम मंत्र म्यूज़िक, और हमने ये कैसेट खुद हम लोगों ने रिलीज़ किया है. तो देश है ये मीठा पर राया जरा मराठी साखर चखो. दारी रे रा 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 रे रे रा रा दारा रे रा रा दारी रे रा रा. दिसतेस तू अजंठातल्या लेण्यातली, हसतेस तू ना 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 ना. वेगवेगळ्या प्रकारची गाणी आहेत. एक अभंग आहे, एक लावणी आहे, एक रोमॅन्टिक गाणं आहे, आणि गाणं गाताना खूप मजा आली. कारण अवधूतचं म्युझिक हे खूपच एक्सपेरिमेंटल असतं, खूप वेगळं असतं, खूप मेलोडीज असतं, आणि काम खूप छान झालेलं आहे. म्युझिक प्रोडक्शन खूप छान झालेलं आहे. आता मला खरंच उत्सुकता आहे की ते पडद्यावर कसं दिसेल गाणं. नयनी तुझ्या होऊ दे मला धुंद आज रे, नको ना करू पापण्या तुझ्या बंद आज रे. अवली आवारा त्याला तुझा सारा गंध आज दे. ओठांची बोली माझ्या गगाली, हळुवार काही सांगून गेली. ओठांची बोली माझ्या गगाली, हळुवार काही सांगून गेली. हे
हे जे डुएट आहे स्वप्नीलबरोबर गायली आहे मी, तर मग खूप मजेदार एक्सपिरियन्स होता हे गाणं गायचं. आणि ह्या गाण्यामध्ये स्पेशल हे आहे की सुरुवातीला छोटासा अभंग आहे या गाण्याच्या सुरुवात. इट्स अ रोमॅन्टिक सॉन्ग आणि सुरुवातीला छोटासा अभंग आहे, 4 लाईन्स आहेत अभंगाच्या, त्या श्री अशोक सराफांनी गायलेलं आहे. आणि दॅट्स द USP ऑफ द सॉन्ग. म्हणजे बिगिनिंगमध्ये त्यांनी गायले, त्याच्यानंतर मग ते रोमॅन्टिक गाणं मी आणि स्वप्नीलने गायले. So I wish entire unit of this film all the best. And I wish Deepak and Bhavi all the best. दिल की बात करूँ नको, पहले ये मेरा सतारा संगली देखो. वैसे तो देश है ये मीठा, पर राया जरा मराठी साखर चखो. इट्स शो टाईममध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, तेव्हा आता घेऊया एक किंचितसा ब्रेक.